एक माणूस आहे ज्याने मला भलत्याच देशातनं मेसेज केला आणि सांगितलेलं की मॅडम आप मुझे व्हिडिओ कॉल करो, मुझे आपसे शादी करनी है. आणि माझं असं झालेलं की काय एक सेकंड थांब. हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या मुंबई टॉकीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आत्ता मी आहे रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आणि आत्ता माझ्यासोबत आहे आपल्या सर्वांची लाडकी आरजे ज्ञानेश्वरी. हाय दिव्या, Hello. वेलकम टू रेडिओ मिरची ऑफिस. कसं वाटतंय तुला रेडिओ स्टेशनला येऊन? खूप छान, खूप मस्त वाटतं ऍक्च्युली. तू कशी आहेस? मी एकदम मस्त. इट्स हॉट आहे मी. आमच्या ब्रँड टॅग सारखी. नाही, मी तुला विचारलं बिकॉज कोणी नवीन आमच्या ऑफिसमध्ये आलं की मला असं वाटतं की लोकांना अशी खूप क्युरिओसिटी असेल ना की रेडिओ स्टेशन आतून कसं दिसतं. मला होती खरंच सो म्हणून मी तुला विचारलं की कसं वाटतंय मग तुला की हे असं असतं. खूप छान वाटतं ऍक्च्युली. थँक्यू. आता तू आरजे ज्ञानेश्वरी आहेस. तुझा आरजे ज्ञानेश्वरी पर्यंतचा प्रवास कसा होता? अरे बापरे, मला ना एकदम असं वाटतंय की मी कोणतरी अशी खूप वर्ष जगलेली व्यक्ती वगैरे आहे आणि ज्याला लोक विचारतात की आतापर्यंतचा मग कसा होता तुमचा प्रवास वगैरे. हा, म्हणजे नॉर्मल ज्ञानेश्वरी पासून आरजे ज्ञानेश्वरी पर्यंत तो होता असा की ऍक्च्युली खूप थोडासा अनएक्सपेक्टेड होता. बट कारण मी करत होते CA, सो माझं प्रॉपर अकाउंटन्सीचं शिक्षण वगैरे चाललेलं आणि आय वॉज दॅट नर्ड स्टुडंट शाळेत असल्यापासून. पण समवन जिला नेहमीच एक्स्ट्रा गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे हे सगळं मी खूप करायचे कॉलेजमध्ये, शाळेत पण ते होतं. पण मी तीही होते जी अभ्यासातही अपॅरेंटली चांगली होते. सो नोबडी हॅड अ क्वेश्चन की यु नो की तू का सोडशील CA. म्हणजे रादर माझी आई वगैरे असं म्हणायची की मग तू नाही करणार तर कोण करणार, हा मग तुझा बुद्धिमत्तेचा अपमान आहे वगैरे, असं साधारण लेवलला होतं ते. पण तेव्हा मी एका वर्तमानपत्रासाठी असंच जसं कॉलेजमध्ये असताना आपण नाही का साईड बाय साईड करतो एक्सपिरियन्ससाठी, तसं लिहायला लागले. आणि आय रिअलाइज की ते करताना मला जास्त मजा येत होती, आनंद मिळत होता. म्हणजे CAचं जमत होतं मला अभ्यास करणं, बट ह्याच्यात मला आनंद मिळत होता. आणि समवेअर आय फेल्ट की लाईक ज्याच्यात आनंद मिळतोय ते लॉंग टर्म करणं जास्त सोपं आहे कम्पेअर्ड टू समथिंग ज्याला आपल्याला असं बसायला लागतंय. हा, सो मी ठरवलं की मग स्विच करायचं. ऑफकोर्स इट वॉज नॉट एन इझी डिसिजन, कारण सगळ्यांनी मला खूप वेळात काढलं आणि म्हणाले की तू काय वेडी वगैरे आहेस का, जरा काय म्हणजे तू पास होऊन का सोडशील. पण फायनली व्हॉट इज मेंट टू बी हॅपन्ड. आणि मग मी मास्टर्स केलं. सो माझं BCom झालंय कॉमर्स, आणि मग मी मास्टर्स केलं इन कम्युनिकेशन जर्नलिझम मुंबई युनिव्हर्सिटीतून. आणि तिथे फर्स्ट टाइम ऍक्च्युली थोडंसं काय मीडियाबद्दल कळलं इन अ वे, बिकॉज मी BMM केलं नव्हतं. सो मला काही स्पेस नव्हता अभ्यासात बघायला गेलं तर. सो ऑल द सब्जेक्ट्स जर्नलिझम हे कम्युनिकेशन वगैरे वगैरे हे सगळं पहिल्यांदा झालं. आणि मग मोस्ट लाईकली एव्हरीबडी यूज टू गो फॉर जर्नलिझम, मोस्ट लाईकली. पण मी तेव्हा आकाशवाणीसाठी पण थोडं काम करायचे. म्हणजे सेम लाईक आय सेड की अभ्यास करता करता आपण जसं एक एक्सपिरियन्स साठी गोष्टी करतो तसं. आणि मग लॉकडाऊन झाला जेव्हा मी माझं मास्टर्स पूर्ण झालं आणि ऍक्च्युली नोकरी वगैरेची वेळ आली. सो तेव्हा इथे इंटर्नशिपसाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे असं मला कळलं. आणि जो शो मी आता करते त्याच शोवरती मी इंटर्न म्हणून लागले. सो इंटर्नशिप 3 महिन्याची असणार होती, त्यातला 1.5 महिना वगैरे झाला असेल आणि लॉकडाऊन लागला. सो ऑफकोर्स मी परत घरी बसले. आणि मग मधल्या काळामध्ये माझे असंख्य इंटरव्ह्यूज वगैरे झाले इथे मिरचीवरती. आणि देन जेव्हा लॉकडाऊन थोडासा ओपन अप व्हायला लागलेला, दॅट इज द टाइम की हा शो आणि इथे आरजे म्हणून मी सुरू केलं. सो मधले काही महिने मी घरी होते. माझी इंटर्नशिपही धड पूर्ण नाही होऊ शकली बिकॉज ऑफ लॉकडाऊन. तुझा लॉकडाऊनचा मग पिरियड कसा होता? इट वॉज द बेस्ट पिरियड ऑफ माय लाईफ, आय एम टेलिंग यू. म्हणजे आय वॉज अनएम्प्लॉईड, नॉट बिकॉज आय वॉज अनएम्प्लॉईड, बट बिकॉज म्हणजे बघायला गेलं तर इझिली डिप्रेशन येण्यासारखा काळ होता सगळ्यांसाठीच. आणि हे पण होतं माझ्या डोक्यात की अरे यार, म्हणजे आपण आत्ताच इंटर्नशिप करायला लागलेलो आणि आता ते पण गेलो आणि आता काय करायचंय मग फायनली लाईफमध्ये काहीच माहित नाहीये. आता तर अभ्यास पण संपला, कारण मास्टर्स पण झालं. कारण जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याकडे एक कारण असतं ना की ठीक आहे चल यार अजून आपलं शिक्षण चालू आहे, तर ते पण असं बघायला गेलं तर झालेलं. पण तो काळ ना मी खूप जास्त क्रिएटिव्ह होते, प्रचंड. म्हणजे मी घरीच होते. मला कोविड झालं पण, ते पण झालं माझं. पण त्या काळामध्ये कविता करणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी खूप केल्या मी, प्रचंड. म्हणजे मी रोज कविता लिहायचे. मी आयुष्यात एकही कविता आतापर्यंत लिहिली नव्हती, लॉकडाऊन मध्येच सुरुवात झाली. आणि एक एप्रिलचा महिना नापो व्रीमो म्हणून असतो, नॅशनल पोएट्री रायटिंग मंथ. सो असंच माझे ओळखीचे काही लोक लिहायचे. सो ते म्हणाले की दररोज एक कोणताही प्रॉम्प्ट घेऊन काहीतरी लिहायचं. इट नॉट बी लाईक अ कविता पण ट्राय. सो मी म्हटलं की ठीक आहे, करायला काय हरकत आहे. आणि
आधी वाटलं नव्हतं यार, असं वाटलं की हा इझी असेल, एवढं काय त्यात. पण 30 दिवस लिहिणं इज नॉट अ जोक. पण ते झालं आणि मग त्यांनी द प्रोसेस जस्ट स्टार्टेड. आणि मला वाटतं त्या पूर्ण काळात आपण खूप कॉन्टेंट कन्झ्युम केला. मग पॉडकास्ट असतील, मग काय फिल्म्स असतील. माझ्याकडे अजूनही ती डायरी आहे ज्यात मी लिहिली आहेत नावं की ह्या फिल्म्स आपल्याला बघायच्या आहेत, हे युट्यूबचे चॅनल्स आहेत जे आपल्याला फॉलो करायचे आहेत, हे इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत जे आपल्याला चेकआउट करायचे आहेत. म्हणजे मी इतकी डेडिकेटेड होते की अभ्यास वगैरे मी करायचे तेव्हा की काय काय बघायचं. खूप छान होता माझा लॉकडाऊन पिरियड. तू खूप आर्टिस्टचे इंटरव्ह्यूज घेतलेत, आता तुझा इंटरव्ह्यू घेतला, तुला कसं वाटतं? यार मला खूप वेगळंच वाटतंय, म्हणजे लिटरली मला खूप वेगळं वाटतंय. म्हणजे जेव्हापासून मला कळलं की तुम्ही येणार आहात ऑफिसला, मी तोच विचार करत होते की आय डोंट नो किती वियर्ड आहे टू बी ऑन दिस साइड ऑफ द माइक, राईट. आणि जेव्हा मी इंटरव्ह्यूज घेत असते तेव्हा जसं मला अपेक्षित असतं, म्हणजे माझ्या डोक्यात पहिला विचार हा आला की मला जसं अपेक्षित असतं की यार इस इंसाने ना कॉन्टेंट देना चाहिए, काहीतरी असं भारी बोललं पाहिजे, काहीतरी भारी किस्सा सांगितला पाहिजे जो मी यूज करेन, जो मला एक्सक्लुझिव्हली मिळालेला असेल. आता मी विचार करते की आता आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इंटरेस्टिंग साऊंड केलं पाहिजे, नाही तर काही खरं नाही. पण नाही, छान वाटतंय मला. वन्स इन अ वाईल असं टेबल टर्न झाल्यासारखं छान वाटतंय. आपल्यासाठी लाईफ मध्ये प्रत्येक वेळेला कोणी ना कोणी एक इन्स्पिरेशन असतं, एक पर्सन असतं की आपण त्याचं ऐकतो किंवा आपण त्याच्याकडून इन्स्पायर होतो. राईट. तुझ्यासाठी असं कोण होतं का? मला असं वाटतं मल्टिपल लोक आहेत त्यांच्या परीने इन्स्पायर करणारी. आणि खास करून लॉकडाऊन मध्ये मला असे खूप लोक भेटले इन द सेन्स प्रत्यक्ष नाही भेटले पण सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटले. मग मे बी कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाले आणि मैत्रीत रूपांतर झालं. पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं प्रचंड होतं, प्रचंड. सगळ्यात आधी मी सांगेन की माझे मास्टर्सला जे आमचे एचओडी होते डॉक्टर संजय रानडे, मला असं वाटतं मी त्या व्यक्तीसारखा हा माणूसच नाही बघितलाय. आणि मी खूप कमी इंटरॅक्ट केलंय तरी त्यांच्याशी. पण काही लोक असतात ना जे असतात आणि आपण लांबून त्यांना सतत बघत असतो आणि त्यांच्या एक्झिस्टन्सनीच आपल्याला असं वाटतं की यार शिट, आपल्याला असा व्हायचं, हा माणूस काय यार, म्हणजे हा कीर्तनही करतो, हा प्रोफेसरही आहे, हा तबलाही वाजवतो, हा पेटीही वाजवतो, हा गातो पण, हा रिसर्च पण करतो. हाऊ कॅन अ पर्सन जस्ट बी लाईक दॅट ऑल द टाइम. तर त्यांना बघून मला खूप असं व्हायचं की यार संजय सर यार ह्यांच्यासारखं काहीतरी करायला पाहिजे, असं मला खूप व्हायचं. लॉकडाऊन मध्ये जे लोक भेटले, आय वुड स्पेसिफिकली लाईक टू मेन्शन जस्ट नील थिंग्स, आपण ज्याला आता ओळखतो, जो इतका पॉप्युलर झाला, ज्याने रिसेंटली 1 मिलियन फॉलोअर्स कम्प्लीट केले, त्याला मी फर्स्ट टाइम लॉकडाऊन मध्ये भेटले व्हर्च्युअली. त्याचं मीट द फ्लो नावाचं एक कलेची बाजू त्याची असणारं पेज होतं विथ आभा आणि आर्या सौमित्र. आणि त्यांनी जस्ट असंच मला एकदा असं, कारण एव्हरीबडी वॉज डुईंग लाईव्ह सेशन्स, तो म्हणाला की अरे तू कविता करतेस तर आपण एक लाईव्ह करूया. आणि काही नाही, असंच कविता वाचू, गाणी ऐकू वगैरे लाईव्ह वरती. असं एक रॅन्डम प्लॅन झाला. मी त्याला ओळखतही नव्हते. ते आम्ही केलं आणि वी जस्ट फेल्ट द कनेक्शन. मग आम्ही उर्दू शिकलो लॉकडाऊन मध्ये एकत्र एकाच क्लासमध्ये. मग आम्ही दुपारी प्रॅक्टिस वगैरे करायचो उर्दूची. मग त्याच्यामुळे मला आभा आणि आर्या कळल्या. आणि मग इन जनरल त्या ज्या आमच्या गप्पा व्हायच्या ना, त्या पेज साठीच्या निमित्ताने असेल किंवा व्हॉट एव्हर, की काहीतरी कविता वाचली किंवा अरे दूरदर्शनवरती ना हा जुना कार्यक्रम लागलाय बघ वगैरे. मला असं झालं की असं सांगणारे माझ्या आजूबाजूला आहेत, हेच किती भारी आहे मुळात. सो ही सगळी लोक डेफिनेटली आहेत ज्यांनी प्रचंड इन्स्पायर केलंय मला. म्हणजे आय हॅव नेव्हर मे बी टोल्ड देम दिस इज द फर्स्ट टाइम प्रॉब्ली, बट यार मतलब अभी भी है इम्पॅक्ट उन लोक का. मी जेव्हा आय मेक शुअर आय फॉलो देम आणि आय सी की त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, बिकॉज एव्हरी टाइम दे डू समथिंग इट्स सो इन्स्पायरिंग. आणि आता सुद्धा मी आमचे चॅट्स जरी उघडले किंवा रादर मी आणि तो उर्दू शिकत होतो तेव्हा ते जर पुस्तक जर मी उघडलं ना, तर मला असं होतं की यार किती क्रिएटिव्ह पिरियड होता की आम्ही एक एक गझल घेऊन बसायचो आणि अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचो फॉर सेल्फ, कोणासाठी नाही आपल्यासाठी. खूप भारी होतं ते. सो ही सगळीच लोक आहेत डेफिनेटली जी प्रचंड इन्स्पायरिंग आहेत मला वाटतं. तू आतापर्यंत असे सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यू घेतले, पण असं आहे का कोण की ज्यांचा तुला इंटरव्ह्यू घ्यायचाच आहे? यार असे खूप आहेत ऍक्च्युली, पण आत्ता एक्झॅक्टली खरंच नाही आठवते, कारण आता एवढी मोठी लिस्ट आहे. खूप आहेत, खरंच खूप आहेत. आत्ता एक नाही सांगू शकत मी. पण एक व्यक्ती अशी आहे जिचा इंटरव्ह्यू मी आता 2दा घेतलाय, रादर कालच दुसऱ्यांदा घेतला. पण त्या माणसासारखं मला बनायचं यार, म्हणजे माणूस म्हणून, आणि दॅट इज सिद्धार्थ जाधव. मला असं वाटतं त्या व्यक्तीचा एम असतो की तो जिथे जाईल तिथे दुसरा माणूस जो कोणी इंटरव्ह्यू घेत असेल किंवा जो कोणी त्या टीम मध्ये असेल त्यांना आनंद मिळावा. आणि आय डोंट थिंक असे खूप सेलिब्रिटीज आहेत ज्यांचा हा हेतू असतो यार. आणि ही मेक्स शुअर की एव्हरीबडी इज कम्फर्टेबल.
जर कोणी म्हणजे कॅमेरा ऑपरेट करतंय कोणी, त्यांनाही सिद्धू दादा विचारतो की तुम्ही चहा घेतलात का, किंवा तुम्ही ठीक आहात ना, किंवा एवढ्याशा गोष्टी आहेत यार. पण आय डोंट नो, म्हणजे आपण त्याच्या एनर्जीचं तर कौतुक करतोच, बट मला असं वाटतं की तो माणूस मुळात हृदयाने खूपच मोठा आहे. आणि ही मेक शुअर की आता जर तू माझा इंटरव्ह्यू घेतेस तर मी जर सिद्धार्थ जाधव आहे तर माझा हा एम आहे की तुझ्यासाठी हा सुंदर एक्सपिरियन्स असावा. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त भारी काहीच नसू शकतं. समोरच्याची काळजी घेणे हे खूप भारी आहे. सो सिद्धार्थ जाधव डेफिनेटली कितीही वेळा मी घेऊ शकते, कितीही वेळा, अनलिमिटेड. तुझा फर्स्ट डे इथला रेडिओ मिरची मधला आणि आत्ताचा दिवस, काय जर्नी? अरे खूप, ओ माय गॉड. सो मी इन जनरल खूप तशी बघायला गेलं तर लाजणारी होते. लाजणारी इन द सेन्स आय वॉज नॉट अ पर्सन, म्हणजे मी एक्स्ट्रोवर्ट होते, पण मला असं उगाच लोकांशी जाऊन की हे वगैरे असं करणं नाही जमायचं. आणि त्यातून दिस वॉज माय फर्स्ट जॉब. आतापर्यंत जे सगळं फ्रीलान्स केलेलं, राईट. सो असं नसायचं की रोज मला एका ठिकाणी जायचंय. आणि इथे म्हणजे नाही म्हटलं तरी हे मिरची आहे, त्यामुळे इथे सगळे खूप हॅपनिंग लोक आहेत. तर ते इतक्या हॅपनिंग लोकांना बघून माझं असं व्हायचं की आता मी या व्यक्तीशी कसं बोलू, किंवा आय वॉज दॅट पर्सन. म्हणजे जॉक व्हायच्या आधी तर मला वाटतं लोकांना प्रश्न वगैरे पडला असेल की हिच्या तोंडातून शब्द फुटतो तरी की नाही, इतकी मी शांत असायचे ऑफिसमध्ये इंटर्नशिपच्या वेळेला, चुपचाप एकदम. आता माझा आरडाओरडा असतो साधारण ऑफिसमध्ये. म्हणजे मी इथे असेल तर तिथे जाऊन त्या व्यक्तीला बोलवणार नाही, मी इथून बोंबा मारते. इतकं आता मी सरावली आहे या ऑफिसला, इकडच्या माणसांना. आणि इट जस्ट फील्स लाईक होम. कारण आपण सगळंच करत असतो ऍज अ रेडिओ जॉकी. इट्स नॉट जस्ट द शो, पण सॉफ्टवेअर, मग रील्स, मग इंटरव्ह्यूज. त्यामुळे असा सगळीकडे माझा वावर असतो ऑफिसमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे हा काउच जो आहे इथे मागे, सोफा, हा नॉर्मली म्हणजे शोच्या वेळेला आपण बसतो वगैरे, पण कधी बरं नसेल तर मी 5 मिनिटं इथे पडले सुद्धा आहे. कधी मला खूप एक्साइटमेंट झाली असेल तर मी इथे बसून कोणाला तरी कॉल केलाय. सो अशा खूप मेमरीज आहेत अख्ख्या ऑफिसमध्ये. सो खूप डिफरन्स आहे आणि खूप शिकवलं यार या जागेने. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी तसं बघायला गेलं तर कमी पिरियड मध्ये इतकी इकडे रुळेल की इट विल बी लाईक की मेराही घर आहे टाइप्स. सो तसं आहे इथे. तुझे पण खूप आता सध्या फॅन्स आहेत. So, हो, तुझी आहेत अशी का? एखादी फॅन मुवमेंट आहेत का, अशी एखादी मेमरी? यार प्रत्येक मेमरी ती तर खूप स्पेशल असते. जेव्हाही कोणी मला मेसेज करून सांगतं की अरे आम्ही तुझा शो ऐकतो, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा काही बेस्ट मेमरी नसूच शकते. बिकॉज इट्स जस्ट नाईस की रादर लोक असं असतात की फॉर एक्झाम्पल जर माझ्या शो मध्ये एखादं गाणं लागलंय तर ते मला मेसेज करतात की हे गाणं वाजतंय ना, आणि माझं असं होतं की यार तुम्ही ऐकताय, किती क्यूट. किंवा मी काहीतरी कॉन्टेस्ट खेळते किंवा काही गेम खेळते, काहीतरी प्रश्न विचारते आणि लगेच म्हणजे माझं बोलून होतंय तोपर्यंत कोणीतरी येऊन मेसेज केलेला असतो की हे त्याचं उत्तर आहे वगैरे. आणि माझं असं होतं की वाव, म्हणजे काहीतरी इम्पॅक्ट आहे. पण क्रीपी पण असतात खूप जण ऑफकोर्स. एक माणूस आहे ज्याने मला भलत्याच देशातनं मेसेज केला आणि सांगितलेलं की मॅडम आप मुझे व्हिडिओ कॉल करो, मुझे आपसे शादी करनी है. आणि माझं असं झालेलं की काय एक सेकंड थांब, पहिल्यांदा तर मी व्हिडिओ कॉल का करू, दुसरी गोष्ट तू दुसऱ्या देशातनं माझा शो कसा ऐकला असशील, म्हणजे हे मला. पण असे एनिवे दॅट्स पार्ट अँड पार्सल ऑफ फॅन मुवमेंट्स. हा. छान वाटलं पण तरी मला की चला वा असंही एक आहे. बट अदरवाईज तर जेव्हा जेव्हा कोणी मेसेज करून सांगतं किंवा म्हणतं की लॉकडाऊन थोडासा परत साधारण होता ना, तेव्हा काही लोक होते जे म्हणायचे की रोज आम्ही काम करताना तुझा शो लावतो की वी गेट एंटरटेन्ड, काम करता करता, वर्क फ्रॉम होम करता करता. मला असं वाटतं की ते खूप भारी वाटलेलं मला की वा. आणि मग माझ्यावर प्रेशर यायचं की यार आज चांगली गाणी वाजवली पाहिजेत, कोणती अशी वियर्ड गाणी नाही वाजवता कामा, नाही तर त्या व्यक्तीला असं वाटेल की अरे यार बोर होतंय. सो एक उगाच एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती यायची की चांगलंच करायचं आपल्याला. सो दॅट वॉज व्हेरी नाईस. ही रिस्पॉन्सिबिलिटीज खूप भारी असते, खूप भारी असते. समोरच्याला भारी वाटलं म्हणजे इट्स. आणि हे खूप म्हणजे स्टुडिओमध्ये तुम्ही असताना ऑफकोर्स मला माहित नाहीये ना कोण ट्यून इन करताय, तरी सुद्धा कधी कधी मी एखादं गाणं बदलते आणि मला असं वाटतं की मे बी हे गाणं कोणाला तरी आवडेल. आय डोंट नो कोणाला, पण कोणाला तरी. आणि जर कुठल्या तरी कोपऱ्यात ऍक्च्युअली कोणाला ते आवडलं असेल तर इनडिरेक्ट ती कॉम्प्लिमेंट माझ्यापर्यंत अर्थात कधी पोहोचणार नाही, पण इट इज जस्ट अ नाईस फिलिंग की मे बी मी ह्या गाण्याच्या ऐवजी हे गाणं जर लावतेय, जर पाऊस पडतो आणि मी जरा जरा लावतेय, तर मे बी समवन विल फील नाईस, छान वाटेल दॅट फिलिंग. सो या ते एक आहे. आता आपण एक रॅपिड फायरचा गेम खेळणार. वा छान. मला छान वाटतंय की सगळ्यांसोबत रॅपिड फायर केल्यानंतर माझ्यासोबत कोणीतरी रॅपिड फायर खेळतंय. गुड. करूयात चालू? येस प्लीज. फर्स्ट क्वेश्चन, सोशल मीडियावरती कोणाला स्टॉक केलंयस का? कोणाला स्टॉक केलंय का? रोज मी मल्टिपल लोकांना करते स्टॉक, लिटरली. असे खूप अकाउंट्स आहेत जे मी सेव्ह करून ठेवते. रादर मला आता ते व्यसन लागलंय, एक तर रील्ससाठी आणि दुसरं काही छान आहे पोएट्री वगैरे हे ते की नंतर बघू ह्या ऍटिट्यूडने अशा बऱ्याच लोकांचं
टाइमचं काय काय मी सेव्ह करून ठेवते. ते नंतर होतं की नाही, जाऊ दे. ज्ञानेश्वरीचे खूप फॅन्स आहेत. ज्ञानेश्वरी कोणाची फॅन आहे? ऍक्टर पैकी असं कोणी? कोणाही पैकी. कोण आहे? ऍक्टर्स मध्ये तर मी ललित प्रभाकरची फॅन आहे. साऊथ मधल्या सगळ्या ऍक्टर्सची मी प्रचंड मोठी फॅन आहे. फहाद फासिल इज माय फेवरेट ऍक्टर. मला प्रचंड आवडतो तो माणूस. मराठीत सुद्धा असं नाही की मला सई ताम्हणकर खूप आवडते. आय रिअली लाईक हर. मला आवडते, बस एवढंच मी सांगू शकते. विषय संपला. फ्री टाइम मध्ये तू काय करतेस? फ्री टाइम असतो का, हा एक मुळात प्रश्न आहे. पण फ्री टाइम मध्ये काय करते, वेगवेगळं असं वेगवेगळ्या विकेंडला वेगवेगळं असतं. म्हणजे कधी एखाद्या विकेंडला मी फिल्मच बघते, कधी एखाद्या विकेंड मध्येच असं मला येतं की नाही पॉडकास्ट ऐकले पाहिजेत आपण. मग मी 4 चौघांना विचारते की अरे कोणता पॉडकास्ट ऐकावा, आणि मग सुरू करते. आता थोडंसं लाईफ इझी झालंय बिकॉज आता आम्हीच पॉडकास्ट वगैरे पण सुरू केले मिरचीने. सो आमचं एक ॲप आहे मिरची प्लस नावाचं, त्याच्यावरती पॉडकास्ट, स्टोरीज वगैरे वगैरे. त्यामुळे आम्ही आता असं एक वेगळेच सेल्फ सफिशियंट झालो. सो मला आता 4 लोकांना विचारायला लागत नाही की अरे कोणता ऍप डाउनलोड करू. मी मिरची प्लस लावते, माझं ऐकते. किंवा वाचन, ते जरा कमी झालं ऍक्च्युली, बट हा. सध्या सगळीकडे असं चाललंय की काय तमाशा लावलाय, हॅशटॅग असं व्हायरल हो होत आहे. हो. तुझ्यासाठी अशी कुठली मुवमेंट आहे का, काय तमाशा लावलाय? रोज टॅक्सीवाल्यांसोबत, रोज रोज म्हणजे रोज, एक दिवस नाही चुकलाय माझा. सो मी राहते दादरला, माझं ऑफिस फ्लोअर पर्यंत आहे. असं नाही की खूप लांब आहे, पण असंही नाही की खूप जवळ आहे. म्हणजे वॉकिंग ठरवलं तर थोडंसं. सो टॅक्सी इज दी ओनली ऑप्शन, राईट. मला रोज टॅक्सीवाले रिजेक्ट करतात वेगवेगळ्या पद्धतीने. मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यात मी टॅक्सीवाला होणार आहे आणि मी तसं रिजेक्ट करून दाखवणार आहे. ठीक आहे. म्हणजे असेही लोक आहेत जे, आता रिसेंटली असं एकदा झालं की एक टॅक्सीवाला समोरच्या फुटपाथवरती होता आणि मी या साईडनी जाते. मी फक्त त्याच्याकडे बघितलंय, ठीक आहे. मी काही बोलले नाहीये, मी काही हातवारा केला नाहीये, मी त्याला काहीच सांगितलं नाहीये. असं त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं आणि त्यांनी आधीच मान हलवली. आणि माझं सर, पण मी तुला विचारलं का, वाय आर यू रिजेक्टिंग मी विदाउट मी आस्किंग. सो अशा पद्धतीपर्यंत मला रिजेक्शन रोज मिळतात. मी टॅक्सीत बसली आणि उतरवलंय वगैरे की नाही आना है, नाही आएंगे वगैरे, असं खूप. आय डोंट नो. आणि मला इतका राग येतो ना, मला त्या बाबतीत आय एम व्हेरी शॉर्ट टेम्पर्ड, की मला असं वाटतं की कधीतरी मी रस्त्यावर काहीतरी सीन क्रिएट करेन. आय एम लाईक दिस क्लोज एव्हरी डे, लिटरली. तुझ्यासाठी टाइमपास मुवमेंट काय? टाइमपास मुवमेंट ऍज इन मला नाही कळलं की कोणताही. हा, तुला असं कधीतरी असं वाटतं ना आपल्याला आता कंटाळा आला, आपण थोडा वेळ टाइमपास. अच्छा, काहीतरी करू. मी रील्स बनवते किंवा रील ऑडिओ शोधते. खूप टाइमपास होतो ऍक्च्युली. इतका टाइमपास होतो की मग कळतच नाही की टाइम कुठे गेला. पण ते व्यसन आहे ऍक्च्युली. तुम्ही बघत राहणं, सेव्ह करा, बघत राहणं, सेव्ह करा, आणि मग सारखा विचार करणं की आता हे मी कसं करू. खूप टाइमपास होतो ह्याच्यात, खूप. किंवा टॉक शोज बघायचे किंवा इंटरव्ह्यूज बघायचे युट्यूब. मला प्रचंड आवडतात लोकांचे इंटरव्ह्यूज बघायला युट्यूबवरती. सो जर मला कोणाला इंटरव्ह्यू जरी करायचं असेल ना, तरी मी त्या व्यक्तीचे आधीचे वगैरे पण इंटरव्ह्यूज बघते. मला फार मजा येते. म्हणजे लोकांचं असं होतं की अरे काय रॅपिड फायर परत वगैरे, मला फार मजा येते रॅपिड फायर वगैरे बघायला. सेगमेंट बिगमेंट असतील तर मला फार मजा येते की त्याच व्यक्तीबद्दल बेसिक गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल की अगदी काळा रंग आवडतो की पांढरा, मला फार मजा येते बघायला. सो आय एन्जॉय. मी युट्यूबवरती व्हिडिओज लावते आणि बघत बसते. लास्ट बट नॉट द लिस्ट, मला तुझ्याकडूनच कळलं की तू कविता करायचीस लॉकडाऊन हो. मध्ये. तुझी एखादी फेवरेट कविता? माझी कविता जरा शोधायला लागेल, कारण आजकाल मलाच आठवत नाही की मी कुठली कविता केली होती. बट लेट मी सर्च, मला एखादी तरी मिळेलच. मी लॉकडाऊन मध्ये ना ऍक्च्युली अशा छोट्या छोटे असे पीसेस पण लिहायचे उगाचच, ज्या कविता नव्हत्या एक्झॅक्टली, बट छोटे मोठे काहीतरी टाईप्स, असं एक पॅरेग्राफ वगैरे. आणि बिकॉज लॉकडाऊन मध्ये असं काही नसायचं. सो आपल्याच हाताचे, चेहऱ्याचे, घरातल्या गोष्टींचे फोटोज काढून टाकणं हे मला खूप आवडायचं. एक कविता आहे पण ती फार मोठी आहे, सो त्यातला मी थोडासा पार्ट वाचून दाखवते. बेसिकली या कवितेचं नाव आहे मला चंद्र म्हणू नकोस. सो जनरली असं असतं ना, प्रेमात आपल्याला एक्सपेक्टेड असतं की समोरची व्यक्ती आपल्याला चांद म्हणाल, अँड इट्स लाईक अ व्हेरी रोमॅन्टिक थिंग की वाव मला चंद्र म्हणाली. बट मला असं वाटतं दिस इज थोडं ऑपोजिट. ठीक आहे, की मला काहीही म्हण पण मला चंद्र म्हणू नकोस. मला काहीही म्हण पण मला चंद्र म्हणू नकोस. नाही, वेड्यासारखी बोलत नाहीये, खूप विचार करून म्हणते. विनंती समज हवं तर, पण मला प्लीज चंद्र म्हणू नकोस. चंद्र किती एकटा असतो माहितीये तुला? हो, चांदण्या असतात, पण त्याचं अस्तित्व चंद्रावर बेतलेलं नसतं ना. मुळात ज्याच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही तो कसला या चांदण्यांची नशीब उजळवणार, नाही का?
सगळे आपल्या चंद्राकडे बघून सोबतीची स्वप्न बघत असतात. त्यातले मोजके काही ती जगतात सुद्धा. चंद्राच्या साक्षीने सगळं यथासांग होतं, पण चंद्र तेव्हाही फक्त एक बघ्या असतो. आणि हे बघणं सुद्धा एकट्यानंच करायचं. किती छळ आहे हा. म्हणून प्लीज मला चंद्र म्हणू नकोस. काळ्या कुट्ट आकाशात प्रेमाचे अंकुर फुलवण्याची कुवत नाही रे माझ्यात, किंवा स्वतःचे डाग लपवण्यासाठी कोणापासून इतकं दूर जाण्याचीही नाही. चंद्र कलेकलेनं बदलत राहतो. तुम्ही सगळे त्याला फेजेस असं गोंडस नाव देता आणि मग रोजच्या संवादात अगदी सहज म्हणून जाता की इट्स जस्ट अ फेज यार, इट्स शॅल पास. त्या बदलण्यात किती तडजोड आहे माहितीये तुला? त्या प्रत्येक लखलखत्या फेजला नाईलाजाची एक झालर असते. कशी दिसत नाही तुम्हाला? स्थैर्य प्रत्येकाला हवं असतंच ना. मग त्या चंद्राला नको असेल? नकोच. मला नाही झेपणार हे कलेकलेनं बदलणं वगैरे. त्यामुळे प्लीज मला कधी चंद्र म्हणू नकोस. आणि शेवटचं, आणि त्यातून चुकून जर म्हणालासच, हा, कारण आपण कितीही म्हटलं तरी लोकांना जे करायचं ते करतातच. सो त्यातून चुकून जर म्हणालासच तर निदान तुझा चंद्र तरी म्हणू नकोस. कारण तुझा उजेड सोडून काळोखातल्या प्रकाशाचा एक डागाळलेला पांढरा गोळा बनून राहणं मला नाही जमणार. त्यापेक्षा सोपा उपाय हाच आहे, बाकी काहीही कर, पण मला तुझा चंद्र म्हणू नकोस. माझं मन डागाने एवढं मोठं नाहीये. सॉरी. छान होती. खूप मस्त होती. सो येस, अशाच नॉन प्रेमाच्या कविता मी लिहायचे. आणि नाही, माझा ब्रेकअप वगैरे झालं नव्हतं, पण जस्ट आय डोंट नो वेअर इट केम फ्रॉम, बट असंच मला असं सुचतं वाटायचं आपल्याला असं. की खूप अति कवी 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 वगैरे वाचून वाचून असं काहीतरी थोडस ट्राय. सो येस, थँक्यू. तुझ्याशी Thank you. गप्पा मारून खूप खूप मजा आली. खूप मला मस्त सुद्धा. वाटतं. मला सुद्धा खूप मजा आली. आणि सॉरी मी अति बोलले असेल, पण आता काय करणार, सवय. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच. आणि थँक्यू मिरचीच्या ऑफिसमध्ये आल्याबद्दल. आय होप यू हॅड अ गुड टाइम. आणि लोकांना पण दिसलं असेल की हाच तो स्टुडिओ आहे जिथून आम्ही शो करतो. थँक्यू. आणि माझा शो ऐकायला विसरू नका. ऑटो राणीचा शो 98.3 मिरची. मुंबईत असाल तर 12 ते 2. आणि जे मुंबईत नाही आहेत, जगात कुठेही आहेत, त्यांच्यासाठी गाना ॲपवरती सुद्धा आपलं एक मराठी स्टेशन आहे, मिरची मुंबई मराठी नावाचं. तिकडे माझा शो सकाळी 10 ते 12 असतो रोज. सो 10 ते 12 आणि 12 ते 2. जे मुंबईत आहेत आणि ज्यांना डबल टाइम्स माझा शो ऐकायचा आहे, 10 ते 2.